रामाच्या आरतीमध्ये की सहज सिंहासनी राजा रघुवीर सोहमभाव पूजित असे. म्हणजे सहज सिंहासनी राजा रघुवीर म्हणजे रामाने काय केलं तर आपल्या सिंहासनावर बसून त्याने काय केलं, सोहमभावे पूजित असे म्हणजे त्या भगवंताचं म्हणजे सोहमभावाचं म्हणजे त्या नामाचं पूजन त्यांनी केलं. आणि त्याच्यामुळं भावाची त्यांनी पूजा केल्यामुळं सोहमभाव त्या रामाकडे तयार झाल्यामुळे त्यांनी काय केलं तर त्याच्या राज्यामध्ये जेवढे राक्षस होते त्या सर्व राक्षसांचा त्यांनी वध केलेला आहे. आणि तसाच आपल्याला प्रत्येकाला आपल्याकडे जोपर्यंत सोहमभाव तयार होत नाही तोपर्यंत आपल्याकडे असणारे राक्षस जे काय आपल्याकडे राक्षस आहेत, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, दंभ, संशय, चिंता आहे, अहंकार आहे आणि त्रिगुण पण राक्षसच आपले आणि आपल्याकडं अहंभाव पण तो पण राक्षसच आहे. या सर्व राक्षसांना जर आपल्याला पराभूत करायचं असेल तर प्रत्येकाने आपल्याला काय करायला पाहिजे तर सहज सिंहासनी म्हणजे ज्या जागेवर आपण बसलेलो आहोत त्या जागेवर जसं रामाने त्या सोहमभावाचं पूजन केलं आणि सोहमभावाचं पूजन केल्यामुळे त्याने काय केलं, जी प्रत्यक्ष लढाई होती ती प्रत्यक्ष लढाई करताना प्रत्येक त्याच्या श्वासातून तो सोहमभाव तयार झाला आणि सोहमभावातून त्याने काय केलं, युद्ध जिंकलं. तसं आपल्याला काय करायला पाहिजे या कलियुगामध्ये. कलियुगी उद्धार हरीचा नामे म्हणजे हरीच्या नामातूनच आपला उद्धार होणार आहे. जसं रामाने पण काय केलं त्या सोहमभावे पूजित असे सोहमभावाची पूजा करून त्यांनी सोहमभावातूनच संपूर्ण राक्षसांचा वध केला, प्रत्यक्ष केला. आता आपल्याला काय करायचं कलियुगामध्ये पूर्वीच्या कालामध्ये बघा राक्षस बाहेर होते आणि असे ठराविकच राक्षस होते, पण तेच राक्षस या कलियुगामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ते आले आणि अंतःकरणातले राक्षस जे आहेत तेच आपल्याला काय करतात, त्रास देतात आणि तेच आपल्याला युद्ध जिंकून देत नाही. आणि तो युद्ध आपल्याला जिंकायचा असेल कलियुगामध्ये तर लिहिलं की नाही, कलियुगे उद्धार हरीच्या नामे, हरीच्या नामातून आपला उद्धार होणार आहे. आणि प्रत्येकाने काय करा तर जी गुढी आपल्याला उभारायची असेल ती प्रत्येकाने हरिनामाची गुढी उभारा. त्या हरिनामाच्या गुढीतून आपल्याला युद्ध जिंकता येईल. आणि एकदा का ते युद्ध आपण जिंकलं तर आपण या मृत्यूलोकातून तरुण जाऊ शकतो. आजचा विषय तोच आहे. आपल्याला काय सांगतात ज्ञानोबराया मागच्या ओळीमध्ये आपल्याला सांगितलं ज्ञानोबरायाने की मायेला जिंकणं फारच कठीण आहे. मम माया दुरतया म्हणजे माझी माया जिंकण्याला खूप दुस्तर आहे. मायाच माणसाला आडू येतो. तिथं लिहिलं की जसं पाण्यापासून शेवाळ तयार होतो आणि पाण्याला झाकून टाकतो. डोळ्यामध्ये पाण्यापासूनच मोतीबिंदू तयार होतो आणि डोळ्याची नजर बंद करून टाकतो. तसा प्रत्येक जो माणूस जीव भावार आहे त्यांनी त्या ब्रह्मतत्वाला झाकून ठेवलेला आहे. म्हणून प्रत्येकाने सोहम भावातून आपल्याला युद्ध जिंकता आलं पाहिजे. जे सोहम तत्व दिलेलं आहे, जे सोहम काय आहे, तो सोहमच परब्रह्म आहे आणि त्या परब्रह्माचं नामस्मरण आपण केलं तर ह्या मायेला आपण सहज जिंकू शकू. आणि म्हणून ही माया जिंकणं कठीण आहे. म्हणून पुढच्या वेळा ज्ञानोबराया काय सांगतात बघा. आता आपल्याला ही माया जिंकणं कशी कठीण आहे याच्यासाठी आपल्याला ओव्या काल कुठपर्यंत आलो आपण तर 87-88 पर्यंत आपण आलेलो आहोत. आणि भगवान पाटील महाराजांनी आपल्याला आता बऱ्याचशा 4-5 ओव्या सांगितल्या. त्यातलं थोडं मी घेतो. आता लिहिले की नाही, माया कसे ऐसे तरी जीवाची या अंगवणे
ये माया नदीचे तारणे, हे कायसा कारणे बोलणे म्हणावे पा. परंतु जीवाच्या अंगबलाने ह्या मायारूपी नदीत तरुण जाता येते हे म्हणणे कशासारखे आहे ते सांगतो. म्हणजे जीवभावात राहून, जीवभावामध्ये आपण राहून, म्हणजे आपल्याला देहबुद्धीवर आपण राहून आपल्याला ही माया जिंकता येणार नाही. म्हणून त्याला सोहमभावच पाहिजे. सहज सिंहासने राजा रघुवीर सोहमभावे, सोहमभाव होऊनच त्याने ते युद्ध जिंकलेलं आहे. आणि तेच युद्ध आपल्याला जिंकायचं, तेच युद्ध आपल्याला आत्ता ह्या कलियुगामध्ये जिंकायचं. की तुमचा सोहम तत्व आहे, सोहमभाव आहे, तोच तुम्हाला पलीकडे घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून इथं काय सांगतात की जीवाच्या अंगबलाने, म्हणजे आपल्या स्वतःच्या मताने किंवा आपण जीवभावाने आपण ही माया नदी पार करू शकत नाही. आणि ती माया नदी पार करण्यासाठी मग काय करायला पाहिजे, तर सद्गुरूला शरण जायला पाहिजे. आपल्याला जोपर्यंत आपण गुरुला शरण जात नाही, त्या हरिनामाचा गजर आपण करत नाही, नाम घोष ढवळले जग, ज्ञानोबा सांगतात नव्या अध्यायामध्ये की नामाच्या घोषातून सर्व जग आपण ढवळून काढायला पाहिजे. त्या हरिकीर्तनातून, त्या हरीच्या नामातून नाम घोष ढवळले जग, संपूर्ण जग आपण ढवळून काढलं पाहिजे त्या हरिनामाच्या घोषातून. तरच आपल्याला ही माया तरून जाता येईल. कारण मायाच आपल्याला काय करते, आडवी आलेली आहे. जसं डोळ्यामध्ये पाणी, डोळ्यातलं पाणी आपल्याला हळूहळू काय करतो, त्या पाण्यापासूनच मोतीबिंदू तयार होतो आणि आपली नजर बंद करून टाकतो. तशी आपल्याला जी माया आहे, ती मायाचं त्या परब्रह्म तत्वापर्यंत जाण्यासाठी प्रत्येक माणसाला काय करतो, तर ही मायाच आडवी येते. आणि मग त्यासाठी त्याने काय सांगितले, माया तरुण जाणं खूपच कठीण आहे. मग कसे कठीण आहे, तर त्यांनी काय काय सांगितलं की 2-3 उदाहरणं दिली इथे. पहिला उदाहरण त्यांनी काय दिला की एखादा माणूस जर पथ्य न करता व्याधी टळेल, म्हणजे पथ्य आपण केलेच नाही तर ती व्याधी जाईल का, नाही जाणार व्याधी. पथ्यच पाळले नाही तर व्याधी कशी जाईल. दुसरा त्याने दिला की दुर्जनाची बुद्धी कळेल, साधूला दुर्जनाची बुद्धी कळेल. सज्जन माणूस आहे त्याला दुर्जनाची बुद्धी कळते का, नाही, तो सज्जन म्हणूनच वागतो, सज्जन म्हणूनच जगतो तो. आणि तिसरा उपाय काय तिसरं त्याने काय सांगितलं, हे जर झालं तरच माया नदी आपल्याला तत्, पण असं होईल का, असं होत नाही, म्हणून माया कठीण आहे सांगितले. तिसरं काय सांगितलंय की जो विषयासक्त पुरुष आहे, विषयासक्त पुरुष ऐश्वर्य प्राप्त झाले असता त्याला सोडील. एखादा विषयासक्त माणसाकडे खूप पैसा आला तर तो ऐश्वर्य भोगतच बसतो, तो ऐश्वर्य सोडत नाही. तसं जी आपल्याला माया आपल्या वाटेला आलेली आहे, ती माया आपण, त्या मायेला आपण जिंकू शकत नाही. म्हणजे आपल्याला काय दिलं, हे त्यांनी आपल्याला विरोधार्थी सांगितलं की असं झालं तर असं होईल, असं झालं तर असं होईल. आता पुढे आपण जाऊया. जरी चोरा सभा दाटे अथवा मीना गळू घोटे, ना तरी भेडा उलटे विवसी जरी. आता इथे परत विरोधाभास दाखवला की एखादी चोरांची सभा भरते का, कधी चोरांची सभा कधी भरलेली का. चोर काय करतात तर एकामेकाला असतात 1-2-4, मग एकामेकामध्ये त्यांचं काय चालतो, हितगुज चालतो आणि चोरी कशी करायची ते ठरवतात. म्हणजे त्यांची कशी असते, गुप्तपणामध्ये एकामेकाला सांगतात चोरी कशी करायची. त्यांची कधी सभा भरलेली दाखवली का, जर चोरांची सभा भरली तर त्यांना चोरी करता येईल का, कारण ते डिक्लेअर होईल मग आज चोर येणार आहेत म्हणून, मग ते कधीच होऊ शकत नाही. आणि अथवा मिनू गळ घोटे, मासा आहे मासा, त्याच्या गळ्यामध्ये जर गळ गेला त्याच्या घशामध्ये तर तो गिळेल का, नाही, त्याला त्रासच होणार आहे. माशाने गळ गिळून तो कधी समाधानी राहील का, तर समाधानी राहू शकत नाही, कारण तो गळ त्याच्या घशाला अडकूनच जाईल. तिसरा उदाहरण दिला की भित्रा मनुष्य आहे, ना तरी भेडा उलटे निवासी जरी. तिसरा उदाहरण का दिला की भित्रा माणूस आहे आणि तो भूताच्या संतीमध्ये जाईल का, जाणारच नाही. पाडस व अंगूर करांडी, का मुंगी मेरू ओलांडी, तरी मायेची पैलथडी देखती जीव. जर हरणाने पाडस
हरणाचे पाडस जाळे कुडतलील. हरणाचे पाडस कधी जाळा कुडतलील का? किंवा मुंगी मेरू परत ओलांडील. मुंगी कधी मेरू परत ओलांडून जाईल का? माया नदी तरुण पलीकडच्या तीरी जाता येईल. तरच हे जर घडलं तर माया नदी आपल्याला तरुण पलीकडे जाता येईल. म्हणजे विरोधाभास दाखवला त्यांनी. जे जे आपल्याला दृष्टांत दिले, मुंगीचा, त्याच्यानंतर त्या भित्र्या माणसाचा, त्याच्यानंतर आपल्याला गळाचा, मासा गळ गिळून जर त्याला सुख वाटेल, असे आपल्याला दृष्टांत दिले. म्हणजे हे होणार नाही, हे कदापि होणार नाही. तसं आपल्याला माया कदापि जिंकता येणार नाही. मग आता पुढे त्यांनी काय सांगितलंय? माया जिंकायची असेल तर काय करायची, त्याच्यावर उपाय त्यांनी सांगितलं. काय सांगितलं उपाय? येथ एकच लीला तरले, जे सर्व भावे मादला भजले. तया आलीच थडी सरले माया जाळ. म्हणजे येथ म्हणजे या मृत्यू लोकामध्ये एकच लीला तरले, म्हणजे एकची लीला तरले, म्हणजे एका आत्मस्वरूपाशी एकरूप झाले. एकच म्हणजे एका परमात्म्याला भेटले, एका परमात्म्याशी एकरूप झाले. येथ एकच लीला तरले, ते जे सर्व भाव मजला भजले. म्हणजे सर्व भावाने माझं भजन केलं, सर्व भावाने माझं भजन केलं. डोळ्यांनी काय केलं? रूप बघितलं भगवंताचं, कानाने भगवंताचं भजन ऐकलं, मुखाने भगवंताचं नामस्मरण केलं, आणि सततम कीर्तयंत माझ्याने अखंड चिंतन केलं भगवंताचं. तया एलीच थडी सरले, म्हणजे अलीकडच जिवंतपणीमध्ये असतानाच माया जाळ, तया एलीच थडी सरले माया जळ. म्हणजे जिवंतपणीमध्ये असतानाच त्यांनी काय केलं? त्या भगवंताचं भजन केलं, भगवंताला शरण गेलं आणि भगवंताला प्राप्त करून घेतलं. आणि माया जल तया एलीच थडी सरले, आणि जिवंतपणे असतानाच त्यांनी काय केलं? ती माया नदी निघून गेली. माया जळ म्हणजे तो मायेचा जो सागर होता तो निघून गेला आणि भगवंताशी एकरूप झाले. म्हणजे जिवंतपणे असतानाच त्यांनी काय केलं? माया नदी आटवून टाकली. म्हणजे आपल्या देहाकडे कोणत्याही प्रकारचं त्यांनी काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, काम नाही झालो पाहिजे कामा, कुठल्याच प्रकारची विषय वासना त्यांनी ठेवली नाही. आणि संसाराचा मोह त्यांनी टाकून दिला. आपल्याला त्रास देणारे कोण आहेत? तर आपल्या बरोबर असणारे आपली धर्मपत्नी, आपली मुलं, ह्याला आपण धरून बसलोय. आपली मुलं, आपली नातुंड, आपली नातं गोत, जे काय आपले नातं आहेत, आणि आपले गुण आहेत, रजगुण, तमगुण, सत्वगुण, आणि आपले विषय आहेत काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता. या सर्वांनी काय केलेलं आहे? ते सर्व आपण धरून ठेवलेलं आहे. नाही का पोपटाचा सिद्धांत दिला आहे. तर पोपट काय करतो? त्या नळीला धरून ठेवतो आणि गरगर 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 फिरतो आणि सांगतो की मला ही नळी सोडत नाही. आता ती नळी सोडत नाही का तू नळीला सोडत नाही? दृष्टांत आपल्याला ज्ञानोबारांनी दिलंय ज्ञानेश्वरीमध्ये. तसं एक तुकोबाराला 2-3 माणसं भेटतात आणि ते सांगतात की आम्हाला विषय वासना सोडत नाही, आम्हाला संसार सोडतच नाही म्हणतो. तुकोबाराला सांगतात, ती 2-3 माणसं भेटतात ते ग्रुपमध्ये चालताना त्यांना तुकोबाराला एक दिवशी 2-3 माणसं भेटतात आणि ते सांगतात की बघ महाराज, हे आम्हाला विषय आहेत ना, हे सोडतच नाही म्हणतो, हे आम्हाला संसार हे सोडतच नाही म्हणतो. मग तुकोबाराला काय करतात? एक दिवशी त्या रस्त्यातनं जात असताना त्यांना माहिती आहे की अमुक वेळेला 2-3 माणसं येतात आणि ते आल्याने काय केलं? आल्यानंतर त्यांनी झाडाला मिठी मारून ठेवली आणि म्हणतो मला सोडा 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 सोडा. तर ती माणसं म्हणतात तुकाराम वेडाच आहे म्हणतो तू झाडाला तू धरून ठेवलंय आणि तो म्हणतो सोडा सोडा, झाड मला सोडत नाही म्हणतो अरे तू झाडाला धर. ते म्हणतात नाही. तुकाराम महाराज नाही, मला झाड सोडत नाही म्हणते, त्याने धरून ठेवले. आणि ती माणसं सांगतात अरे येडा झाले म्हणतो तू झाडाला सोडत नाही म्हणतो. तसं आपण काय केलंय? तुकोबारा तेच सांगतात की अरे मी झाडाला मी धरून ठेवलंय
तसं आपण संसाराला धरून ठेवलंय. तसं सांगतो त्या 3 माणसांना की अरे संसाराने तुम्हाला धरलं नाही, तुम्ही संसाराला धरलेलं आहे. तुम्हाला असं वाटते माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, माझी धर्मपत्नी आहे, माझा नवरा आहे, माझे नातेवाईक आहेत. पण हे कुठपर्यंत आहेत आपल्याला? हे कुठपर्यंत आहेत? जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत. आयुष्यानंतरही आपले आहेत का? एकदा का आपण इथून निघून गेलो तर आपले आहेत का ते? मग हे सर्व देहाचे नाते आहेत. नाते कशा संदर्भात आहेत? ते माया आहे तोपर्यंत नाते आहेत. माया एकदा गेली का नातं आहे का कोणाला? कोणालाच नातं नाही. मग हे नातं आपण तयार करून ठेवलेलं आहे. या माया जाळीमध्ये आपण अडकलेले आहोत. माया जाळीमध्ये काय? प्रत्येक माणूस माया जाळामध्ये अडकलेला आहे. म्हणजे मायेला आपण धरलेले आहे. परब्रह्म मोकळाच आहे हो. आपल्याकडे परब्रह्म तत्व आहे आपल्याकडे. ते ह्या मायेला धरून नाही आहेत, पण आपण त्या मायेला धरून आहोत. मग त्या परब्रह्मापर्यंत आपण जातच नाही. आणि म्हणून आपल्याला त्या परब्रह्म तत्वाची ओळख होत नाही. आणि आपल्याला ह्या पुनरुपी जननम, पुनरुपी मरणम, पुनरुपी जननी जठरी शयनम ह्या आपल्याला चक्रामध्ये अडकवा लागतो. मग अडकवणारी कोण आहे? तर माया नदीच आहे. आणि ही नदीला पूरच्या पूर आलेले आहेत. बघा ना, जगामध्ये किती विषय प्रबल आहेत माणसाचे. जिकडे जावं तिकडे विषयांचं साम्राज्य आहे. भगवंताची भक्ती कोणी करतच नाही. भगवंताची भक्ती म्हणजे भगवंताचं भजन म्हणजे भगवंताचं ध्यान कोणीच करत नाही. ध्यानाला कोणी बसतच नाही. म्हणून पूर्वीची लोक जंगलात जायचे आणि कित्येक वर्ष तपश्चर्या करायचे. आणि एकदा का भगवंताचा अनुभव आला की मग ते काय करायचं? मग ते घरी यायचं. नाही आत्ताचं कोणी तप करतच नाही, जप करतच नाही कोणी. म्हणून संपूर्ण प्रत्येकाचं शरीर जो आहे तो मायेने काय केलंय? मायेनेच या शरीराला धरून ठेवलेलं आहे. प्रत्येकाकडे मायाच आहे. हे मायाजालमध्ये प्रत्येक माणूस अडकलेला आहे. आणि तो निघणार कधी? जोपर्यंत गुरुला शरण जात नाही. आणि गुरुला शरण गेल्यानंतरच आपण काय करतो? ते सर्व भावे मज भसले, म्हणजे आपला सर्व भाव आपण त्या भगवंताला देतो. सर्व भाव बरं का आपल्याकडं. जे बोलणं, चालणं, ऐकणं, जे काय आपण करतो, खाणं पिणं, हे सगळं आपल्या त्या भगवंताच्या कृपेने होत असतं. असा आपला भाव तयार होतो. आणि तो भावच आपल्याला मायाजाल किंवा माया नदी ही तरुण जाण्यास आपल्याला तो भावच तयार होते. भावच तयार आपल्याला होतो. म्हणून तुकाराम महाराज म्हटलं की नाही, काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. आपला भावच आपल्याला. मला सांगा, समर्थाने लिहिले की नाही, हे सगळे कल्पना आपल्या. कल्पना जाई सांडे तैची गा परमार्थ घडी. कल्पना आपण टाकायला पाहिजे. कारण आपण कल्पनेची इच्छा, आकांक्षा, कामना, भावना ह्यातून काय करतो आपण? ह्यातूनच आपली माया नदी आपल्याला काय करते? वाहून नेते. माया नदी ओथंबून का चाललेली आहे? तर आपल्या कल्पनेच्या माध्यमातून आपण तिकडे चाललोय. आपण कल्पनेतून म्हणतो की नाही, ही माझी धर्मपत्नी, हे माझा मिस्टर आहेत, हे माझा मुलगा आहे, माझी आई आहे, बाप आहे, काका आहे. हे सगळे आपण कल्पनेतून आपण काय करतो? त्यांना तयार करतो. पण ते प्रत्यक्ष आहे का? हे तर हे प्रत्यक्ष नाहीये. जरी आपल्याला असं वाटलं. आणि इथंच आपला परमार्थ काय होतो? खाली येतो. कारण लिहिले की तुझं नव्हे तुझं शरीर, इतरांचा काय विचार. आपलं शरीरच आपलं नाही. तुझं नव्हे तुझे शरीर, इतरांचा काय विचार. आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. काय सांगतात समर्थ? आता त्या भगवंताला धर, कारण तुझं शरीर तुझं नाही. मग आपला शरीरच आपलं नाही तर आपले नाते गोते आपले असतील का? काही ठराविक काळासाठी आपण एकत्र आलोय. काही ठराविक काळासाठी आपण एकत्र आलोय. पण नंतर आपण आहोत का? कोणी 50 वर्ष, कोणी 60 वर्ष, कोणी 70 वर्ष आपण एकत्र आहोत. दिसतं आपल्या मायेच्या रूपाने. पण हा शरीर गेल्यानंतर आपलं नातं गोत आहे का तिथे? मग शरीर आहे तोपर्यंत नातं आहे.
चैतन्याला नातं आहे का काही? त्या प्रकाश स्वरूपाला नातं आहे का काही? मग नातं कुठे आहे? नातं आपण या मायेमध्ये आल्यामुळे आपल्याला नातं आहे. आणि माया नदी म्हणून मम माया दुस्तर, खूप दुस्तर नदी आहे, जी ओलांडता येणं खूप कठीण आहे. पण ते आपल्याला जर आपल्याला सद्गुरू मिळाले, श्रीगुरूंचं सान्निध्य मिळालं आणि आपण भजन करत 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 गेलो तर ही माया नदी आपल्याला सहज ओलांडता येतो. जया सद्गुरू तारू पुढे, काय लिहिलंय? जिथं सद्गुरू तारू पुढे. सद्गुरू काय? तारू आहे. सद्गुरू कोण आहे? तारू म्हणजे काय? तर सद्गुरू एक नौका आहे आणि त्या गुरु तत्वावरती आपल्याला बसवतात. ते काय करतात तर त्या गुरु तत्वाशी एकरूप करून देतात आपल्याला. आणि जे अनुभवाचे कासे गाढे, आणि त्या आपल्याला अनुभवाला आणून देतात. अनुभवाचे कासे गाढे जय आत्मनिवेदन तरांडे आकळले, आणि त्या आत्मनिवेदन भक्तीपर्यंत आपल्याला घेऊन जातात. सद्गुरू काय आहे तर नावाडी. ही नदी जी आपली आहे वासना नदी, ह्या नदीला चालवणारा जोपर्यंत आपल्याला नावाडी मिळत नाही, कारण नावाडी काय करतो? बरोबर आपल्याला काठाला नेऊन ठेवतो. तसं या मायारूपी नदीला चालवणारा म्हणजे आपल्या या देहरूपी मायारूपी नदीला चालवणारा जोपर्यंत आपल्याला नावाडी भेटत नाही, तोपर्यंत आपल्याला ही नाव कशी चालवायची, आपली नौका किनाऱ्याला कशी लावायची, हे आपल्या मताने आपल्याला कळणार नाही. मग प्रत्येकाने सद्गुरू कृपा पाहिजे. सद्गुरू काय पाहिजे? तर सद्गुरूच पाहिजे याला. आणि मग सद्गुरू या नावेवर आरूढ झाला. सद्गुरू म्हणजे काय? तर प्रत्यक्ष ते नाम आहे. गुरु हे तत्व आहे. ते तत्व आपल्या अंगामध्ये आलं, ते तत्व आपल्या रोमारोमामध्ये प्रगट झालं, तर ते तत्वच आपल्याला माया नदी काय करते? माया नदीला बाजूला करून किंवा माया नदीच्या पलीकडं जाण्यासाठी ते गुरुतत्व प्रत्यक्ष आपल्याला, गुरुतत्व आहे, गुरु हे तत्व आहे, हे तत्वच आपल्याला काय करतो? आपली नाव, आपल्या नावेला तो चालवतो गुरु. आणि ती ह्या तटावरून पलीकडच्या तटाला आपल्याला कसं जायचं हे गुरुतत्व आपल्याला शिकवतो. आपल्यालाच बरं का, आपल्यालाच व्हायला पाहिजे. कारण माया आणि ब्रह्म एकत्रच आहेत. मायेलाच आपण बाजूला करून त्या ब्रह्मतत्वाशी एकरूप व्हायचा. नदी ही कल्पना आहे. ज्ञानोबाराने आपलं कल्पनेमध्ये सगळं टाकलं आहे. पण समर्थ रामदासांनी बघा आता 450 वर्षापूर्वी लिहिलं त्याने की कल्पनेचे एक बरे मुहूर्ताच मोहरे स्वरूपी घालताच होय निर्विकल्प समाधी. कल्पनेचे एक बरे, कल्पना करा. कुठली कल्पना करा? तर आपण परब्रह्मात अशी कल्पना करा. कल्पनेचे एक बरे मुहूर्ताच मोहरे. बघा म्हणजे ती कल्पना अशी करा की आपणच परब्रह्म आहोत. मुहूर्ताच मोहरे म्हणजे जिकडं न्याल तिला तिकडं ती जाते. पण स्वरूपी घालतात होय निर्विकल्प म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी, आत्मबोधाशी जर आपल्याला तीच कल्पना आपण परब्रह्म आहोत अशी जर आपण केली आणि त्या कल्पनेचा आपण ध्यान केला या मायेमध्ये, तर मायेला तरुण नेणारा बरं का, तरुण नेणारं जे तत्व सोहम तत्व आहे तेच आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातो. पण आपण ती कल्पना करतच नाही. आपण परब्रह्म आहोत असं आपल्याला वाटतच नाही. आणि आपण सगळ्या देवांची पूजा करत बसलोय. म्हणून देवास भसता देवलोक, पित्रांस भसता पितृलोक, भूतांस भसता भूतलोक पाविजेतो. समर्थाने लिहिलंय हे देवांची पूजा केली तर देवलोकाला जाल, पित्रांची पूजा केली तर पितृलोकाला जाल, भूतांस भसता भूतलोक, भूतांची पूजा केली. बघा भूतांची पूजा पण करतात काय लोक आहेत अनाडी. भूतलोकाला जाल. भूतांस भसता भूतलोक पाविजेतो, जेने जासी भजावे तेने त्या लोकाशी जावे, निर्गुणाशी भस्ता व्हावे निर्गुणती सोये. बघा समर्थ रामदासांनी या 3-4 याच्यामध्ये एका ओळीमध्ये सगळं आणलं. निर्गुणाची पूजा करायला पाहिजे. आपल्याकडे कुठलेच गुण नसतील, कुठल्याच कल्पना नसतील, त्यावेळेला आपण त्या परब्रह्म तत्वाशीच एकरूप होतो.
आपल्या आत्मतत्वाशीच आपण एकरूप होतो, कारण या आत्मतत्वावर आलेली माया आहे. मग आपण जर मायेचं ध्यान केलं, मायेचं ध्यान न करताना आपण त्या परब्रह्म तत्वाचं ध्यान केलं, तरच आपल्याला त्या तत्वापर्यंत पोचता येईल. आणि आपण मायेचं ध्यान केलं तर मायेवरच राहतो आपण. आणि म्हणून इथं काय सांगतात, जया सद्गुरू तारू पुढे. सद्गुरू हा नावाडी आहे. म्हणून गुरुला शरण काय जायचं, तर तो आपली ही नौका कशी हाकायची ते आपल्याला सांगतो. निर्गुणासी भस्ता व्हावे. निर्गुणच स्वय म्हणजे त्या कुठलेच गुण नसतील आपल्याकडे तर आपण निर्गुण होऊ. कारण परब्रह्म कसा आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला आकार नाही. निर्गुण आहे, कुठलेच गुण नसतील. ज्या वेळेला आपल्याकडे कोणतेच गुण नसतील त्यावेळेला आपण परब्रह्माशी एकरूप झालेलाच असतो. बरं का, हे सांगतात समर्थ रामदासांनी पण तेच सांगितलंय. ज्या अनुभवाचे काशे घडे. आणि गुरु काय करतात आपल्याला, तर ब्रह्मसाक्षात्काराची कास बलकट धरली आहे. काय करतात आपल्याला, जे अनुभवाचे कासे गाडे, ज्या सद्गुरूंना ब्रह्मसाक्षात्काराचा अनुभव आलेला आहे तेच अनुभव साधकाला देण्याचा सातत्याने सायास करतात, प्रयत्न करतात. आणि काय करतात, तर आत्मनिवेदन हेच तारू सापडले आहे, तर ते आत्मनिवेदनपर्यंत घेऊन जातात. आत्मनिवेदन शेवटची भक्ती बरं का, म्हणजे श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि मग आत्मनिवेदन भक्तीपर्यंत आपण गेलो तरच आपल्याला ही माया आहे, मायाजाल काय होईल तर निरसून जाईल. म्हणजे जिवंत असतानाच मायाजाल काय होईल, निरसून जाईल. जिवंतपणीचा बरं का, मेल्यावर नाही, जिवंतपणीमध्ये असताना, जिवंत असतानाच आपल्याला या माया नदी पार करून पुढे जायचं, अलीकडून पलीकडे जावं लागेल आपल्याला. जे अहंभावाचे ओझे सांडुनी, विकल्पाची या झुलका चुकावणी, अनुरागाचा निरुता होऊनी पाणी ढाळू. जे अहंभावाचे ओझे टाकून, विकल्परूपी वारा चुकून आणि बायका मुलांवरील प्रेमरूपी पाण्याची धार टाळून. बघा इथं आले की नाही, मी आता जे सांगितलं तेच आलं. या अहंभावाचे ओझे टाकून ह्या माया काय करते, तर पृथ्वी आपतेत वायू आकाश, मन बुद्धी आणि अहंकार ह्याचा मिळून आपल्याला जीवभाव तयार झालेला आहे आणि माया तयार झालेली आहे. आणि ही माया काय करते, अहंभावाचे ओझे सांडून, अहंभावाचे ओझे सांडून, विकल्पाची या झुलका चुकावणी, अनुरागाचा निरुता होणी पाणी ढाळू. अहंभावाचे ओझे टाकून, विकल्परूपी वारा चुकून, बायका मुलांच्यावरील प्रेमरूपी पाण्याची धार टाळून, जया ऐक्याची या उतारा, बोधाचा जोडला तारा, मग निवृत्तीची या पैलतीरा झेपावले जे. जीवात्म्याचे ऐक्य हाच उतार, त्या उताराने बोधरूपी सांगडीच्या आश्रयाने निवृत्तीच्या पलीकडील तीराला जे उड्या मारीत निघाले. म्हणजे इथं काय सांगितलं आहे की माया नदी तरून जाण्यासाठी काय करायला पाहिजे, जया ऐक्याची या उतारा. म्हणजे जोपर्यंत आपला जीव शिवाचा ऐक्य होत नाही तोपर्यंत ही माया नदी आपल्याला तरून जाता येणार नाही. बोधाचा जोडला तारा. आणि आपल्याला हा उतारा जो आहे माया नदीला, आपल्याला माया नदीच्या पलीकडे आपल्याला जायचं असेल किंवा माया नदी पार करायची असेल तर बोधाचा जोडला तारा म्हणजे आपल्याला जो दिलेला आहे, जो आपले सद्गुरू आहेत त्या श्रीगुरूंनी आपल्याला जो बोध दिलेला आहे त्या बोधावरती आपण जोपर्यंत बोधाशी एकरूप होत नाही, बोधावर आपण आरूढ होत नाही, त्या बोधाशी आत्मबोधाशी आपण एकरूप होत नाही, मग निवृत्तीच्या पहिलं तीरा झेपावले जे. आणि जोपर्यंत आपल्याला त्या बोधाचा आश्रय घेता येत नाही तोपर्यंत निवृत्तीच्या पलीकडील तीराला जे उड्या मारीत निघालेत. आणि निवृत्ती तोपर्यंत आपल्याला मिळत नाही, आपल्याला निवृत्त होता येत नाही. का तर त्या बोधावरती आपण आरूढ नाही. मग आपल्याला जर पलीकडे जायचं असेल तर बोधावरती आरूढ व्हावं लागेल. आता ही शेवटची ओळ घेतो कारण त्याचा अर्थ अर्धवट राहील. मग
जया ऐक्याची अवतारा झालं का. ते उपरतीच्या वावी सेलत सोहमभावाचे निथावे पेलत मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी. ते वैराग्यरूप हात टेकीत अहम ब्रह्म या भावाच्या बळावर पोहून मुक्ती तटावर अचूक निघतात. आणि तेच निघतात की जे बोधावर आरूढ आहेत, जे बोधावर आरूढ झाले, श्री गुरूंनी दिलेली उपासना केली, श्री गुरूंनी दिलेल्या बोधावरती जे आरूढ झाले, तेच काय करतात, वैराग्यरूप हात टेकीत, म्हणजे त्यांनाच वैराग्य निर्माण होतो. त्या सोहम तत्वातून वैराग्य विवेक सगळं निर्माण होतं. आणि जोपर्यंत वैराग्य नाही, विवेक नाही, तोपर्यंत आपल्याला अहम ब्रह्म या भावाच्या बळावर पोहून युक्ती तटावर अचूक निघतात. आणि गुरुने दिलेला आपल्याला बोध आहे, अहम ब्रह्मास्मी, आपण परब्रह्म आहोत. जे सोहम तत्व आहे तेच आपल्याला अहम ब्रह्मास्मी असा भाव निर्माण करतात. आणि त्या सोहम तत्वातून आपल्याला त्या सोहम भावावर आपल्याला सोमभावाचा किंवा त्या नामाचा आपला भाव वाढत गेला तरच आपल्याला त्या भावाच्या बळावर, त्या सोहम भावाच्या बळावर आपल्याला मुक्ती तटावर अचूक निघतात. म्हणजे आपल्याला त्या मोक्षाकडे घेऊन जातात. मी सुरुवातीलाच निरूपण देताना तुम्हाला सांगितलं की सहज सिंहासनी राजा रघुवीर सोहमभावे पूजित असे. म्हणजे याचा अर्थ काय की जोपर्यंत आपल्याला सोहमभावाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत ही माया नदी आपल्याला तरून जाता येणं शक्यच नाही. झालेल्याशिवाय आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, पांडुरंग देवकर बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय हरी. सगळ्यांना रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय हरी. जय हरी माऊली. जय हरी, जय हरी.